कोल्हापूरवर त्यांचं फार मोठं प्रेम होतं. बारामतीचं साहजिकच होतं. कुठलीही चांगली गोष्ट ती बारामतीत आलीच पाहिजे आणि चांगली केली पाहिजे. त्याचा उल्लेख प्रभूसाहेबांनी केला. सातत्याने ते जागरूक राहायचे. आणि बारामती शहर जर तुम्ही बघितलं असाल, ज्या दिवशी 28 तारखेला सकाळी एका मला मित्राचा फोन आला की कळालं काय. मी म्हटलं काय झालं. तर दादांचा आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या घाईत होतो की अपघात झाला विमानाचा आणि तुम्ही ताबडतोब टी व्ही लावा. मी टी व्ही लावला आणि अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा जखमी अवस्थेत, नंतर जी दुःखद वाईट आम्हाला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की स्वप्नात वाटलं नव्हतं की आमच्या नेत्याची अशी बातमी आम्हाला समजेल आणि अशा अवस्थेत ते समजेल. ते काळानंतर आम्ही ताबडतोबीनं बारामती गाठली आणि 2 दिवस बारामतीत आम्ही कधी झोपलो नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्र मला वाटतं 2 दिवस टी व्ही समोर बसून होता आणि माझ्या नेत्याचा घेत होता की इतके जवळचे संबंध माझे. 1999 साली मी निवडून आलो. 2 महिन्यात मला त्यांनी मंत्री केलं. 2-3 महिन्यात. त्या 2 मंत्री होते जिल्ह्याच्या आमच्या, बाबासाहेब कुपेकर आणि दिग्विजय खानविलकर. मला 3रा मंत्री केला. 9 वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. दादा म्हणायचे की माझी शपथ झाली की साहेब तुमची शपथ होणारच. 9 वेळा, 6 वेळा मी निवडून आलो. 1999 साली पर्यंतपासून 9 वेळा मी मंत्री झालो. यावेळा ते मला सोडून गेले. मी त्यांच्या मुठ्यात मला शांती अर्पण करतो. आणि त्याला दिष्ट लागली. ते अतिशय कपडे बिपडे अशी व्यवस्थित वापरायचे. तुम्हाला माहिती असेल की विधानसभेमध्ये नागपूरला अधिवेशन असलं की जोधपुरी कोट वेगवेगळे रोज घालायचे. इथं हिवाळी अधिवेशन असलं की रोज जॅकेट नवीन आणि उन्हाळ्याच्या वेळेला फक्त पांढरा झब्बा. असे 3 विधानसभेचे त्यांचे ड्रेस असायचे. रोज ते कपडे बदलून व्यवस्थित यायचे. टापटीप असायची, गॉगल घालायचे. 26 जानेवारीचा फोटो बघा अध्यक्ष महोदय, झेंडावंदन झालेलं होतं प्रजासत्ताक दिनाचं आणि त्यांनी सॅल्यूट मारलेला आहे. आणि ते केस त्यांना कमी आली की एक दिवस एक आमदारांनी त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं. त्याला म्हटले त्याला बोलव. त्यांनी बोलवलं आणि सांगितलं कुठे केलं. ते म्हटलं मी दुबईला केलं. म्हटलं दादा तुम्ही काय करत नाही, केस असले तरी मी देखणं आहे का नाही. आणि खरोखर ते बघा 26 जानेवारीचा फोटो मला वाटतं ती परमेश्वर दिसत लागली. मी त्यांच्या आत्म्याला शांती करावी.